जे मशरूम आहे हे मशरूम शेती याची सुरुवात करण्यासाठी ज्यांनी केलेलं आहे किंवा आता ऑनलाईनचे हे सर्व तुम्ही यूट्यूबवर कुठे कुठे सोशल मीडियावर पाहत असाल. त्याला लागणारा काळी कचरा, गहू सांगा, आता गहूची पेरणी होती पण बाजरी आपल्या ज्वारी किंवा मका हे काढणी झाले, तसंच सोयाबीन काढणी झाली, भात काढणी झाली. त्याच्यावर ही प्रक्रिया करावं लागतात, निर्जंतुकी करावं लागतात. एक ऑर्गॅनिक प्रोसेस असते, एक केमिकल प्रोसेस असते. हे दोघेही प्रोसेसमधून आपण हे करू शकतो. तिथून मग त्याला जी रूम असते, एक जेही आपण साधा घर झोपडे जेही असेल घरात असो किंवा मग तुमच्या शेतात असो, 48 तासापूर्वी तर त्याला निर्जंतुकीकरण करावं लागतं. जसं आपण शेतामध्ये फवारणी करतो तसंच स्प्रे वगैरे, बायोस्टीन पावडर आहे, फॉर्मलिन आहे, असं तुम्ही एक जे स्प्रे पंप असतं त्याच्यामध्ये टाकून हे करू शकता. 15-20 ml आपलं फॉर्मलिन आणि 7-8 ग्रॅम ते 10 ग्रॅमपर्यंत तुम्ही बायोस्टीन पावडर टाकून, आणि तो जो एरिया असतो त्याच्यात काय असतं, भरपूर जंतू असतात, बॅक्टेरिया असतात. तर ते किल्स करण्यासाठी कमीत कमी आपल्याला 48 तास तर घ्यावं लागतं आणि ती रूम खिडकी सर्व बंद करावं लागतं आणि पुन्हा मास्क वगैरे घालून ते स्प्रे करावं लागतं. पण काय असतं की आमच्या सातपुड्यात वारंवार आम्ही समजत असतो, ही साफसफाई ठेवा, तसं करा तसं करा, पण वेळ नाही. जसं शेतातून आलं, मशरूमला हात लावून दिला, पण आपण शहरामध्ये आलो आहे, बाजारमध्ये आलो आहे किंवा शेतामध्ये गेलो आहे, जंगलामध्ये गेलो आहे, आलो की काय करतो आपण, प्रवेश करतो. पण आपल्यासोबत कितीतरी बॅक्टेरिया असतात, म्हणजे शत्रू जीवाणू, आपण कितीतरी शत्रू जीवाणू घेऊन जातात आणि हे जे असतं हे मित्र जीवाणू याच्यासोबत असतात. त्याच्यामुळे याच्यावर अटॅक करतो आणि काही वेळेस मग जे नवीन उत्पादक असतात त्यांना याचा सामना करावा लागतो, आर्थिक नुकसान होते.